सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचे देशभरात पडसाद उमटत आहे। या घटनेच्या निषेधार्थ अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय परिसरात कॅन्डल मार्च काढण्यात आला। सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरनं आत्महत्या केली। तत्पूर्वी तिनं स्वतःच्या तळहातावर आत्महत्येमागील कारण नमूद केलं। या प्रकरणात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत एक पोलीस उपनिरीक्षकासह दोघांवर गुन्हा दाखल केला गेला। या घटनेचा संताप राज्यभरात पसरला असून अकोल्यातही या घटनेचे पडसाद उमटले आहेत। हत्येचा निषेध म्हणून अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय परिसरात कॅन्डल मार्च काढण्यात आला। यामध्ये अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात डॉक्टरांनी निषेध नोंदवला। या दोन्ही रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी या कॅन्डल मार्चमध्ये सहभाग नोंदवला। डॉक्टरांनी रुग्णालय परिसरात कॅन्डल मार्च काढत या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। यावेळी शांततेने साताऱ्यातील घटनेचा निषेध व्यक्त केला गेला आहे। रेसिडेंट डॉक्टर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय अकोला। आज आम्ही सर्व रेसिडेंट डॉक्टर इथे डॉक्टर संपदा मुंडे यांचे जे आत्महत्या झाली आहे त्यांच्या निषेधार्थ आम्ही हे कॅन्डल मार्च इथे काढलेला आहे। तरी त्यांच्या जे मारेकरू आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, त्यांच्यावर कठोरात कठोर शिक्षा त्यांना व्हावी अशी आम्ही शासनाकडे मागणी करत आहे। तसेच डॉक्टरांवर पुढे भविष्यामध्ये असे काही होऊ नये यासाठी शासनाने एक कायदा इथे आणणे आवश्यक आहे। ही आमची सर्व रेसिडेंट डॉक्टर व मेडिकल ऑफिसर सर्वांची इथे मागणी आहे।